सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीत कथित जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सुमारे 20 कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या 141 गुंठे शासकीय जागेच्या कथित गैरव्यवहाराविरोधात भाजपच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायतीच्या मालकीची खुली जागा आणि रस्ते परस्पर खाजगी व्यक्तीच्या नावावर जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच 19 नगरसेवकांना विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. वादग्रस्त जागेवर शासनाच्या निधीतून पाण्याची टाकी आणि अंतर्गत रस्ते उभारण्यात आल्याने या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनाला विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही पाठिंबा दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून आर्थिक नुकसानीची वसुली करावी, तसेच उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 10 दिवसात निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. निश्चितच कुडाळ शहराच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण आंदोलन या ठिकाणी छेडलं जाते आणि पक्षभेद विसरून कुडाळ शहराच्या दृष्टीने मी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालो. कारण असं आहे की 141 गुंठे म्हणजे ज्याचं आज बाजार मूल्य किमान 20 कोटी रुपयाच्या बाहेर आहे आणि अशी जमीन कुडाळ शहरवासियांच्या हक्काची जमीन कोणाच्या तरी लोभापायी एखाद्या व्यक्तीला देणं हे कुडाळ शहराच्या दृष्टीने घातक आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेताना 141 गुंठे जमीन दुसऱ्याला देताना निश्चितच हा प्रश्न कुडाळ शहरातील 17 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवक 19 नगरसेवकांच्या समोर एखाद्या जीबीमध्ये ठेवणं आवश्यक होतं. पण असं कोणतंही न करता प्रशासनाने बाहेरच्या बाहेर ही जमीन एखाद्या व्यक्तीला देण्याचं काम केलंय. त्याच्या विरोधात मी आंदोलनाला पक्षभेद विसरून एक कुडाळ शहरातील विरोधी नगरसेवक असून देखील या शहराच्या दृष्टीने या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.